अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, उद्या 12 नोव्हेंबर 2024 वार मंगळवार। उद्या असणारा मंगळवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या कार्तिक मासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की उद्या कार्तिकी एकादशी आहे। बघा, कार्तिक महिना हा 2 नोव्हेंबर पासून सुरू झालेला आहे। संपूर्ण कार्तिक महिना हा पूजा पाठ करण्यासाठी, धार्मिक कार्य करण्यासाठी, व्रतवैकल्य करण्यासाठी हा संपूर्ण कार्तिक महिना सर्वात महत्त्वाचा आणि उच्च कोटीचा मानला जातो। या महिन्यामध्ये स्नानाचं पुण्य, दानाचं पुण्य हे खूप मोठं असतं। असंख्य लोक संपूर्ण कार्तिक महिना धार्मिक स्थळी जातात, तिथे जाऊन स्नानाचं पुण्य मिळवतात। असंख्य लोक धार्मिक स्थळी जातात, तिथे दान करतात, कपडे दान करतं, कोणी अन्न दान करतं, वेगवेगळ्या गोष्टी दान करतात। तर बरीचशी लोक या महिन्यामध्ये दीपदान करतात, कारण हा संपूर्ण महिना, लक्षात ठेवा, संपूर्ण महिना हा भगवान श्री विष्णूंची सेवा करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो। बघा, जो आषाढ महिना असतो, या आषाढ महिन्यात जी एकादशी येते, जिला आपण आषाढी एकादशी असं म्हणतो, या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये जातात। त्यामुळे त्या एकादशीला खरं तर देवशयनी एकादशी असंही म्हणतात, कारण त्या दिवसापासून भगवान श्री विष्णू निद्रा अवस्थेमध्ये जाऊन चातुर्मास सुरू होतो आणि बरोबर या कार्तिक महिन्यामध्ये चातुर्मास जो आहे हा उद्याच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी समाप्त होतो। कारण कार्तिक महिन्यात जी एकादशी येते त्या एकादशीला भगवान श्री विष्णू हे निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेमध्ये येतात आणि त्यामुळे या एकादशीला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असेही म्हणतात। बघा, या एकादशीपासनं तुळशी विवाह केलं जातं किंवा या एकादशीपासनं जी काही पुण्याची कामं आहेत ती केली जातात। हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, हा दिवस अत्यंत सात्विक मानला जातो। त्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय आणि सेवा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कार्तिकी एकादशीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये फक्त या एका झाडाचं पान आणायचं आहे। या झाडाचं पान जर तुम्ही उद्या एकादशीच्या दिवशी आपल्या घरात आणलं आणि जर तुम्ही हे पान या ठिकाणी स्थिर केलं तर तुमच्या घरात अखंड स्वरूपाने माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील। घरामध्ये अखंड स्वरूपाने भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा राहील, ज्यामुळे घरामध्ये असणारं दारिद्र्य घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घराची चहूबाजूने भरभराट होईल। वर्षातून फक्त हा योग एकदाच येतो आणि हा उपाय देखील आपल्याला एकदाच करता येतो। प्रत्येकाची इच्छा असते की या दिवशी पंढरपूरला जावं, त्र्यंबकेश्वरला जावं, भगवान श्रीहरी विष्णूंना भेट देण्यासाठी त्यांच्या मंदिरात जावं, पण बऱ्याच वेळा ही मंदिरं जवळ नसतात। इच्छा असूनही आपल्याला त्या गोष्टी करणं शक्य नसतात। मग आपण घरच्या घरीच ज्या काही आता मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, म्हणजे या गोष्टी आपण जर घरच्या घरी केल्या तरीही आपल्याला पंढरपूरचं जे पुण्य आहे पुण्य लाभेल। त्र्यंबकेश्वरला जाऊन पांडुरंगाच्या चरणी जे काही आपण दर्शन घेऊ त्याचं पुण्य हा उपाय केल्याने आपल्याला घरीच मिळून जाईल। आता यासाठी आपल्याला ज्या झाडाचं पान लागणार आहे ती म्हणजे तुळशी। तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते। बघा, जेव्हाही आपल्याला भगवान श्री विष्णूंकडून एखादी गोष्ट मागायची असते, इच्छा पूर्ण करून घ्यायची असते किंवा मनोभावे त्यांची सेवा करायची असते, तर त्यासाठी त्याआधी सर्वात पहिली सेवा ही तुळशीची केली जाते। तुळशीची सेवा केल्याने आपल्याला जन्मोजन्मीचे पुण्य लाभते। तुळशीची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील दारिद्र्य हे नष्ट होते। बघा, उद्याच्या दिवशी तुळशीचा मान हा सगळ्यात मोठा आहे, त्यामुळे उद्या आपल्याला तुळशीचं पान आपल्या घरात आणायचं आहे। आता उद्या तुळस तोडायची का? अजिबात नाही। जिथे फुलं, पान, हार विकायला भेटतात त्यांच्याकडे तुळशीची पानं भरपूर असतात, त्यांच्याकडनं एक पान तुम्ही घेऊन येऊ शकतात
किंवा आपल्या घरामध्ये, घराच्या अंगणामध्ये, शेजारी पाजारी कुठेही जिथे तुळशीचं रोप असेल तर त्या तुळशीच्या रोपाखाली एखादं पान तरी तुटलेलं असतं, एखादं पान तरी गळलेलं असतं. हे फक्त एक पान उद्या एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे. हे पान घरात आणल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि छान हळदीचं पाणी घेऊन तुम्हाला ते पान हळदीने म्हणजे हळदीच्या पाण्याने तुम्हाला ते पान धुवायचं आहे, स्नान घालायचं आहे. एका वाटीमध्ये किंवा एका पेल्यामध्ये हळद घ्या, थोडं त्याच्यामध्ये पाणी घाला, मिक्स करा, पळी किंवा चमचा घ्या, त्या चमच्याने किंवा पळीने त्या पानावरती पाणी घाला. हे पान हळदीने स्वच्छ धुवून झालं की साधं पाणी घालायचं 1-2 चमचे भर. त्यानंतर हे पान थोडं पुसून घ्यायचं, कारण पान नाजूक असतं, त्यामुळे खूप जोराने ते पुसू नका किंवा खूप असं हे करू नका. अगदी अलगद एक कपडा फक्त असा घ्या आणि ते पान असं पुसा. स्वच्छ पान पुसलं की त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये 1 मूठभर तांदूळ ठेवायचे. देवघरात जिथे जागा असेल तिथे प्लेटमध्ये, कापडावर, कुठेही ठेवा, फक्त 1 मूठभर तांदूळ ठेवायचे. जे तांदूळ ठेवलेले आहे ते असे हाताने गोल पसरवायचे. ठीक आहे, हाताने ते तांदूळ गोल पसरवून झाले की त्यावरती स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक हे सुक्या कुंकवाने काढायचं. सुक्क जे कुंकू असतं हे कुंकू घ्यायचं, कुंकवाने त्या तांदळावरती स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यानंतर त्या स्वस्तिकाच्या वरती हे तुळशीचं पान ठेवून द्यायचं. त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची, एका वाटीमध्ये 1 चिमूटभर हळद घ्यायची आणि त्याच्यासोबत 1 रुपयाचा एक सिक्का घ्यायचा. जो सिक्का आपण 1 रुपयाचा घेतलेला आहे हा आपल्याला त्या तुळशीच्या पानावर, म्हणजे जिथे तुम्ही तांदूळ ठेवलेत, स्वस्तिक काढले, ज्यावरती तुळशीचं पान ठेवलेलं आहे त्या तुळशीच्या पानावरती हा 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे आणि त्यानंतर जी हळद आपण घेतलेली आहे त्या सिक्क्यावरती, त्या तुळशीच्या पानावरती हळदीचं अर्चन करायचं आहे. हळदीचं अर्चन करत असताना तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचं जे विष्णू सहस्त्रनाम आहे, फक्त 1 वेळा हे विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणायचं आहे. फक्त 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणा. येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही म्हटला तरीही चालेल. आणि थोडी थोडी जी हळद आहे ती त्याच्यावरती अर्पण करायची आहे. 108 वेळा म्हणायचा आणि थोडी थोडी चिमटीने हळद त्याच्यावरती अर्पण करायची. त्यानंतर हळद अर्चन करून झालं की त्यानंतर आपल्याला त्या तुळशीच्या पानाला, हळदीला धूप दीप ओवाळायचा आहे आणि उद्या संपूर्ण दिवसभर रात्रीपर्यंत, उद्या संपूर्ण कार्तिकी एकादशी संपेपर्यंत हे तुळशीचं पान देवघरामध्ये असंच ठेवायचं आहे. परवाच्या दिवशी, आता परवा एकादशी संपेल कारण त्या दिवशी द्वादशी लागते, त्यावेळेस काय करायचं तर ती जी हळद आहे ती काढायची. रुपयाच्या नाण्यावरती अर्पण केलेली हळद काढून घ्यायची, 1 रुपयाचा सिक्का काढून घ्यायचा, लाल कापडामध्ये हा रुपयाचा सिक्का आणि त्यासोबत घातलेली हळद ही बांधायची. ही पोटली जी तयार होईल ही अखंड स्वरूपाने आपल्या सोबत ठेवायची. जेव्हा कधी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात जाल, भगवान श्रीहरी विष्णूंचे जे अवतार आहेत, म्हणजे विठ्ठल असेल, पांडुरंग किंवा मग बाळकृष्ण असतील, कृष्ण भगवान असतील, श्रीराम असतील, हे सगळे भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत. जेव्हा कधी तुमचा योग त्या मंदिरात जायचा येईल त्यावेळेस ती हळद आणि तो सिक्का तिथे घेऊन जा आणि त्या मंदिरात दान करा. तुमचं भाग्य नाही उजळले ना तर तुम्ही मला सांगा. सोबत जे तुळशीचं पान आपण एकादशीच्या दिवशी अभिमंत्रित केलेलं होतं, हे दुसऱ्या दिवशी त्याच तुळशीच्या मातीत दाबून द्यायचं. दुसऱ्या दिवशी अंघोळ वगैरे झाली की त्यानंतर हे तुळशीचं पान उचलायचं आणि जी तुळशीजवळ आजूबाजूला माती असेल थोडीशी, ती थोडी बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये हे पान दाबून द्यायचं. त्या खाली आपण जे तांदूळ ठेवले होते हे तांदूळ तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा आपला अन्नधान्याचा जो साठा आहे त्यामध्ये टाकू शकता. बघा, हा उपाय उद्याच्या दिवशी अत्यंत खास आहे, प्रभावी आहे. ऐश्वर्य, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णूंचा वास राहण्यासाठी हा दिवस किंवा हा योग खूप महत्त्वाचा आहे. उद्या प्रत्येकाने ही सेवा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.